अहिल्यानगर जिथे इतिहास आहे, परंपरा आहे आणि आता भविष्य घडवण्याची नवी तयारीही सुरू झाली आहे. कारण आता इथे फक्त राजकारण नाही, तर खेळातून ओळख निर्माण करण्याचा मोठा प्लॅन तयार होतोय. नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. होय, अहिल्यानगरच्या केडगाव भागात लवकरच उभारलं जाणार आहे भव्य अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम. आमदार संग्राम भैया जगताप यांनी ही मोठी घोषणा केली आहे आणि तीही एका खास मंचावर. अहिल्यानगर महिला प्रीमियर लीगच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात 7 एकर जागा आणि त्यावर तयार होणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असलेलं मैदान. याचा अर्थ काय? स्थानिक खेळाडूंना आता पुणे मुंबईकडे धाव घ्यावी लागणार नाही. त्यांच्यासाठी इथेच तयार होणार ट्रेनिंग, सराव आणि स्पर्धेचं प्लॅटफॉर्म. आणि ही फक्त घोषणा नाही आहे, तर एक मोठं व्हिजन आहे. कारण संग्राम जगताप हे नाव केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही. अहिल्यानगर शहराचे आमदार म्हणून त्यांनी अनेक विकास कामांवर भर दिला. शहराला मेट्रो सिटी बनवण्याचं व्हिजन त्यांनी मांडलं आहे आणि आता क्रीडा क्षेत्रालाही नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या आक्रमक आणि ठाम नेतृत्वामुळे अहिल्यानगरमध्ये त्यांचा दबदबा वाढताना दिसतोय आणि अनेक राजकीय समीकरणांमध्ये ते केंद्रस्थानी आहेत. आणि या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर महिला प्रीमियर लीग मध्ये शिवराज वॉरियर्स संघानं GNS नाईट रायडर्सवर मात करत विजेतेपद पटकावलं. याच कार्यक्रमामध्ये BCCI सराव शिबिरासाठी निवड झालेल्या शौर्य देशमुखचा देखील सत्कार करण्यात आला, जो खर तर या स्टेडियमच्या स्वप्नाला अजूनच बळ देणारा क्षण ठरला. कारण जेव्हा मैदान मिळतं तेव्हा प्रतिभेला उंच भरारी घेण्यासाठी आकाशाची गरजच उरत नाही. आता एकच की हे स्टेडियम फक्त एक प्रोजेक्ट ठरेल का, की अहिल्यानगरला क्रिकेटच्या नकाशावर झळकवणारं नवं केंद्र बनेल? पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, अहिल्यानगरमध्ये आता केवळ राजकारण नाही, तर खेळाचं भविष्य तयार होत आहे. कारण मैदान तयार झालं की इतिहास घडायला वेळ लागत नाही,